महाराष्ट्र विधानमंडल के आगामी अधिवेशन को लेकर सभी तैयारियां पूरी कर ली गई है। सभापति राम शिंदे और उपसभापति नीलम गोहेल ने प्रेस कॉन्फ्रेंस में यह जानकारी दी कि उन्होंने बताया कि अधिवेशन से पहले सुविधा, सुरक्षा, परिवहन और आवास से जुड़ी सभी व्यवस्थाओं की विस्तृत समीक्षा की जा चुकी है। पानी की सप्लाई, टेलीफोन, वाईफाई व्यवस्था और सुरक्षा व्यवस्था को लेकर अधिकारियों को स्पष्ट निर्देश दिए गए हैं। हवाई यात्रा में आने वाली दिक्कतों को दूर करने के लिए विशेष नोडल अधिकारी की नियुक्ति की गई है। इसके अलावा 7 से 14 तारीख तक अधिकारियों को, कर्मचारियों को और पत्रकारों के लिए विशेष रेलगाड़ियां भी चलाई जाएंगी। बीएसएनएल वाईफाई से जुड़ी पिछली तकनीकी समस्याओं को लेकर ये वो दोबारा न हो, इसके लिए सख्त निर्देश लिए गए हैं। वहीं विधानमंडल परिसर में अधिकृत भीड़ को रोकने के लिए सुरक्षा व्यवस्था की कड़े निर्देश दिए गए हैं। साथ ही नए भवन निर्माण को लेकर भी निर्णय प्रक्रिया जारी रहने की जानकारी दी गई है। कुल मिलाकर महाराष्ट्र विधानमंडल का आगामी अधिवेशन पूरी तरह व्यवस्थित और सुरक्षा माहौल में संपन्न हो, इसका पूरा ध्यान रखा जा रहा है। निवास व्यवस्था, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, मुख्य प्रतोद आणि प्रतोदांचे ऑफिसेस या संदर्भामध्ये देखील, त्याचबरोबर दूरध्वनी, पाणी पुरवठा, स्वच्छता, अग्निशामक, पत्रकार यांच्या देखील व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये सखोल असा आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाची गैरसोय होणार नाही। प्राप्त परिस्थितीमध्ये जे विमानाच्या फेऱ्यामध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे, त्या संदर्भामध्ये देखील विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिवेशनाला वेळेत पोहोचता यावं यासाठी देखील एक विशेष अशा नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक केल्याच्या नंतर कोणाला अडचण आल्यानंतर त्यांना देखील व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही रेल्वेच्या गाड्या ज्या मुंबईवरून अनेक अधिकारी, त्याचबरोबर कर्मचारी, पत्रकार आणि एकूणच सगळ्यांना जाण्यासाठीचा जो परतीच्या मार्गाने जो विषय असतो, 8 ते 14 शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी देखील अधिवेशन हे सुरू राहणार आहे आणि 14 तारखेला विशेष असं रेल्वेच्या गाडीचं देखील प्रयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तारखेला रात्री ही गाडी सुटणार आहे। त्याचबरोबर 15 तारखेला देखील एका विशेष रेल्वे गाडीचं प्रयोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून आलेल्या विधिमंडळासाठी आलेल्या व्यक्तींचा कुठलीही प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये देखील या पूर्व नियोजन आढावाच्या बैठकीमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत 2 गाड्यांची विशेष व्यवस्था आपण उभी करण्यासाठी त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर बीएसएनएल आणि वायफायच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये जो अनुभव आला की जेणेकरून कुठलाही वायफाय आणि लँडलाईनच्या नंबर्समध्ये अडचणी येऊ नये या संदर्भामध्ये बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना करण्यात आलेल्या आहेत। आवश्यक ती वाहन व्यवस्था देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्याची देखील प्रतिकृती झालेली असं देखील आढाव्यामध्ये सांगितले, कोणाचीही गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर वाहन व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी असतील आणि ट्रॅफिकचा जो सामना करावा लागतो त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन आणि विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये आणि अडचणीच्या परिस्थितीला सामना करावयाची आवश्यकता लागणार नाही यासाठी देखील सर्व संबंधित अधिकारी, विशेषतः विधानमंडळाचे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस ऑफिसर्स यांना समन्वय साधून त्या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। पोलीस बंदोबस्त व्यवस्था आणि टपाल व्यवस्था यासाठी देखील
अपडेट राहण्यासाठी आपण सुचवलेलं आहे. आरोग्य व्यवस्था आणि औषधीय सेवेच्या संदर्भामध्ये देखील आपण व्यवस्था, भोजन व्यवस्था, आमदारांचं निवासस्थान या संदर्भामध्ये सर्वतोपरी व्यवस्था ही चोख ठेवण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाने दखल घेतलेली आहे, कार्यवाही केलेली आहे. मला वाटतं कुठलीही गैरसोय होण्याची किंवा अडचण आहे अशी आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं नाही. त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत ज्या काही अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन देखील केलेलं आहे. आणि हे नियोजन होत असताना उद्या अधिवेशन सुरू होत आहे. आज आपण आढावा घेतला आहे, परंतु 8 डिसेंबरला अधिवेशन होणार हे आपण पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं असल्या कारणानं आपण त्यासाठी पूर्वनियोजित बैठका देखील 13 ऑक्टोबरला देखील बैठक झाली. त्याचबरोबर निवास व्यवस्थेच्या संदर्भामध्ये 14 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील या बैठकीचं नियोजन झालेलं आहे. ही 4थी बैठक होती आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे आणि व्यवस्था सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळं उद्याच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ हे सज्ज झालेलं आहे. निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासहित महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचा संदेश जाईल आणि कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल या संदर्भामध्ये विधानमंडळ आता तयारीत आहे. हे আপনার হন কামত লগাওক আজিয়ে কল করক 1-800-313-1212 লো।